भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून अनेक महत्त्वाची नावं आता समोर येत आहेत। तर माधवी नाईक, प्रमोद जठार यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे। तर प्रमोद जठार, विवेक कोल्हे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर प्रमोद जठार ज्यांची यात नियुक्ती झालेली आहे ते आपल्या सोबत आहेत। प्रमोदजी, तुमची यादी जाहीर झाली आणि तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? काही नाही, मी माझ्या पक्षाचा, माझ्या नेत्यांचा, देवेंद्रजींचा, रवींद्र चव्हाण साहेबांचा, माझ्या सगळ्या दिल्लीतल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींचा आभारी आहे। बाकी काय, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला। प्रमोदजी, खरं तर या विधान परिषदेसाठी अनेक उमेदवार, खरं तर अनेक जण इच्छुक होते भाजपमधून, मात्र तुमच्या नावाची निवड झालेली आहे, तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, या संदर्भात आणखी काय सांगाल? काही नाही, बस याच्यापुढे पक्ष जे सांगेल, लोकांची सेवा, जनतेची सेवा करणार। आनंद आहे आणि पक्षाने विश्वास दाखवला माझ्यावरती। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। पक्ष निष्ठेला दिलेलं बळ आहे। थँक्यू 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 धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल प्रमोदजी। तर आपण पाहतोय, भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, भाजपतर्फे आता उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे विधान परिषदेसाठी, काय अधिक अपडेट्स? खरं तर ज्या पद्धतीने आपल्याला समजत होतं, समोर येत होतं, त्यानुसार ही यादी पाहायला मिळते। एक म्हणजे की भारतीय जनता पक्षाची मूळ विचारधारा कायम ठेवून काम करणारे आणि नवतरुण अशा लोकांना यामध्ये संधी दिलेली आहे। अपेक्षेप्रमाणे विवेक कोल्हे हे जे तरुण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेते आहेत, एक तरुण व्यक्तिमत्व आहे आणि संघटनेसाठी महत्वाचं आगामी काळाच्या दृष्टिकोनातून त्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। प्रमोद जठार, ज्यांचं मी आता आपण नाव पाहिलं, त्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे आणि एक अपेक्षेच्या नुसार एक नाव म्हणजे एक प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे, ज्या काँग्रेसमधून पक्षामध्ये आल्या होत्या, त्यांना या ठिकाणी संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर प्रज्ञा सातव ज्या पद्धतीने पक्षामध्ये आल्या होत्या आणि त्यांना निश्चितपणे संधी दिली जाईल असं सांगितलं जात होतं, त्यानुसार प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आलेली आहे। दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत, काँग्रेसमध्ये होते, गुजरातमध्ये त्यांचं मोठं काम होतं आणि त्यानंतर त्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। माधवी नाईक हे एक महत्वाचं नाव आहे, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, त्या माधवी नाईक यांना अखेर फळ मिळालेलं आहे असं म्हणावं लागेल, कारण अलीकडच्या काळामध्ये पक्षाची जी निष्ठा ठेवतात, पक्षाच्या विचारधारेची जी काम करतात, त्यांना संधी दिली जात आहे आणि आता त्यांना देखील संधी देण्यात आली आहे। महिला म्हणून त्यांचं नाव महत्वाचं आहे। संजयजी भेंडे हे आहेत, यांना देण्यात आलं आहे। सुनील कर्जतकर हे नाव देखील महत्वाचं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या यादीमध्ये पक्षनिष्ठा, बाहेरून जरी प्रज्ञा सातव आले असते तरी महिला म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे। त्यांनी स्वतः विधान परिषदचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आला, तर पक्षाने जे आपल्या सोबत येत आहेत त्यांना देखील संधी दिली जाईल असा जो शब्द दिला होता तो देखील पाळलेला आहे। म्हणजे भाजपमध्ये नक्कीच आमचा संपर्क तुटलेला आहे, मात्र अत्यंत महत्त्वाची बातमी या घडीची, भाजपची विधान परिषदेची उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे आणि महिलांना सुद्धा उमेदवारी देऊन एक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची घोषणा झाली आहे आणि या संदर्भात प्रसिद्धी पत्रक सुद्धा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर सुनील कर्जतकर, श्रीमती माधवी नाईक आणि संजय भेंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसंच विवेक बिपिनदादा कोल्हे, तसंच प्रमोद जठार यांना सुद्धा यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच प्रज्ञा सातव यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, या यादीमध्ये पक्षाने विविध भागांमधील अनुभवी नेत्यांना संधी दिलेली आहे। खरं तर ही यादी जाहीर होण्याच्या आधी सुद्धा जेव्हा कोणाला भाजपतर्फे उमेदवारी देण्यात येणार याविषयी जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा पक्ष संघटनेसाठी आणि पक्षासाठी काम करणाऱ्या अनुभवी जुन्या जाणत्या नेत्यांना उमेदवारी देण्यात येईल आणि समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं आणि त्याप्रमाणे सगळा समतोल साधण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षातर्फे करण्यात आलेला आहे आणि विविध
भागातील अनुभवी नेत्यांना संधी देण्यात आली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नावं निश्चिती करण्यात आलेली आहेत आणि या निवडीच्या माध्यमातून भाजपने राज्यातील राजकीय समीकरणं आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुनील कर्जतकर आमच्या सोबत आहेत. सुनीलजी, स्वागत आपलं पुढारी न्यूजवर. आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे, तसंच पक्षाने सुद्धा पक्ष संघटनेसाठी आणि पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देण्याचं ठरवलं होतं. कुठेतरी याचं सार्थक झालं असं वाटतंय का या उमेदवारीच्या माध्यमातून? तर कर्जतकर यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपची विधान परिषदेची उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. प्रमोद जठार, विवेक कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तसंच प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना सुद्धा आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. माधवी नाईक यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तसंच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ज्या नेत्यांनी, ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सुशांत, ही यादी जाहीर झालेली आहे, काय वैशिष्ट्य सांगता येतील? यातील नावं जी पाहिली तर काय सांगता येईल या सगळ्या संदर्भात? स्नेहा, आपण सुरुवातीपासूनच सांगितलं होतं, भाजप यावेळी विधान परिषदेवर जुने जाणते चेहरे आणि ज्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी काम केलंय त्यांना संधी देऊ शकता. आणि ती जी नावं आता यादीची समोर ते, त्यामध्ये सुनील कर्जतकर हे जुने जाणते भाजपचे नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या संघटनेचं काम करतायत, त्यांना विधान परिषदेसाठी संधी दिलेली आहे. तर माधवी नाईक अर्थातच ठाणे आणि कोकण विभागातून त्याला जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे. रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय असतील, गेले अनेक वर्ष संघटनेसाठी त्यांनी केलेलं काम असेल, याची पोचपावती काय असताना विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती मिळालेली आहे. तिसरं नाव घेता येईल प्रामुख्याने, ते म्हणजे प्रमोद जठार. गेली अनेक वर्ष तळ कोकणामध्ये भाजपचं एक हाती नेतृत्व जे आहे ते प्रमोद जठार यांनी केलं होतं. माजी आमदार आहेत कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे, त्यांना देखील संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. नक्कीच. सुशांत, आणखी एक प्रश्न महत्त्वाचा की महिलांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे समतोल साधण्याचा प्रयत्न कुठेतरी करण्यात आलेला आहे. महिलांना सुद्धा डावललं गेलं नाही आणि भाजप जो आहे तो महिलांच्या सुद्धा राजकीय प्रगतीसाठी सक्षम आहे, हेच या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं असेल तर भाजप नेहमीच महिलांना संधी देतं. मग ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे महापौर असतील, महिला बसवला. आणि त्यानंतर आता विधान परिषदेची यादी जर आपण बघितलं असाल तर 2 महिलांना जो आहे ती संधी देण्यात आलेली आहे. एक तर प्रज्ञा सातव, ज्यांनी आपली टर्म. सुशांत, तुला 2 मिनिटं थांबवते. आपल्या डिजिटलच्या संपादिका मृणालिनी नाणेवाडीकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मृणालिनी मॅडम, भाजपकडनं ही यादी जी विधान परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेली आहे, यातली नावं पाहता काय वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला? भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला होता की पक्षाच्या संघटनेसाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना यावेळेला संधी मिळेल. निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे त्या कोणामुळे जिंकल्या, कोणामुळे जिंकायला हव्या याचे कुठलेही हिशोब मनात न आणता पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्यांना संधी दिली गेली. सुनील कर्जतकर हे मुंडे साहेबांपासूनचे कार्यकर्ते आहेत. संजय भोंडे नागपूरचे हे सातत्याने संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा विचार जनमानसात रुजावा यासाठी काम करतात. माधवी नाईक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेते आहेत. या सगळ्यांबरोबरच नगर जिल्ह्यामध्ये विवेक कोल्हे यांना संधी देत नगर जिल्ह्याच्या राजकारणातही एक वेगळा कोन निर्माण करायचा प्रयत्न भाजपनं या यादीतून केलेला आहे. अत्यंत योग्य यादी संघटनात्मक दृष्ट्या केलेली आहे. भाजप नव्या चेहऱ्यांना समोर आणणार आहे हे देखील दिसतंय. प्रमोद जठार यांनी थेट नारायण राणे यांचा एकेकाळी पराभव केला होता. गेल्या काही वर्षात ते काहीतरी मागे पडल्यासारखे होते, तरी आपल्या पक्षासाठी पाय रोवून उभ्या राहणाऱ्या या कार्यकर्त्याला संधी देण्याचं सूत्र भाजपने या निमित्ताने समोर आणलं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, मृणालिनी मॅडम, प्रज्ञा सातव यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ज्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे त्या माध्यमातून, म्हणजे प्रज्ञा सातव यांच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना उमेदवारी देऊन असं वाटतं का? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रज्ञा सातव यांनी राजीनामा देण्याचं खरं तर काँग्रेसचा कोणतं कारण नव्हतं. त्यांनी ज्या रीतीने राजीनामा दिला
कोणत्या रीतीने त्यांना शब्द दिला गेला असेल भाजपकडून हे स्पष्ट होतं. अर्थातच असा बडा नेता जेव्हा पक्षात येतो तेव्हा राजकारण असतं, त्याला संधी दिली जाते. त्यांना त्यांचीच जी जागा होती ती भारतीय जनता पक्षाने यातून बहाल केली आहे. त्यातला एकच संदेश जातोय की काँग्रेसने आपल्या बड्या नेत्यांच्या घरांनाही स्वतः बरोबर ठेवणं हे पुढच्या काळात आव्हानात्मक राहणार. नक्कीच धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल मृणाली मॅडम. तर आपण पाहतोय भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी विधान परिषद उमेदवारी संदर्भातली भाजपची यादी जाहीर झालेली आहे. खरं तर भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक होते, इच्छुकांची रांगच लागली होती असं म्हणावं लागेल. मात्र या 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. तसंच या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीचं हे प्रसिद्ध पत्रक आपण पाहतोय. तर भाजपची विधान परिषदेची उमेदवाराची यादी जाहीर झालेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी. तर विधान परिषदेची उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसंच माधुरी नाईक यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.